नुकतंच गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या विदर्भातील 52 पैकी 32 विधानसभा क्लस्टर प्रकल्पांसाठी डायरेक्टर बॉडीची निवड नागपुरातील कोराडी देवी मंदिर परिसरातील श्री सावजी सेलिब्रेशन हॉल येथे 2 दिवसीय कार्यक्रमात करण्यात आली आहे. 9 जानेवारी ते 10 जानेवारीला हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात उत्साहात गाव माझा उद्योग फाउंडेशनचे संस्थापक पवनजी वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय. 22 ऑगस्ट 2021 रोजी रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर आपल्या महाराष्ट्रातील 12 लाख गोरगरीब भगिनींसाठी गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या प्रकल्पाची आणि प्रशिक्षणाची सुरुवात झाली. तर 21 जानेवारी 2022 पासून गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या सभासदांच्या उद्योग सखी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली होती. विदर्भातील 11 जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गाव माझाच्या मॅनेजमेंट टीमने नेमलेल्या विविध टीमने ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील गोरगरीब महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रोजेक्ट कसे उभारले जातील याची माहिती आणि उद्योग प्रशिक्षण मागील वर्षभरापासून सुरू आहे. तसेच मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळच्या नागपूर प्रादेशिक कार्यालय, अमरावती प्रादेशिक कार्यालय तसेच एमआयडीसीचे राज्य कार्यालय येथील मुख्य कार्यकारी अधिकारी, सीईओ तसेच इतर एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून विदर्भातील 52 विधानसभेतील क्लस्टर प्रकल्पांसाठी उपलब्ध आणि नवीन जागांची पडताळणी करून नवीन क्लस्टर प्रकल्पांच्या एकात्मिक औद्योगिक प्रकल्पांसाठी जागांसाठी मागणी देखील केली. उपलब्ध असलेल्या जमिनीमधून गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या प्रकल्पांना जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या मॅनेजमेंटला दिले. याशिवाय जॉईंट डायरेक्टर इंडस्ट्रीज, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, सहसंचालक तसेच आयुक्त, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र राज्य इत्यादी उद्योग विभागांचा पाठपुरावा करण्याचे काम गावमाजाच्या मॅनेजमेंटने करून आयुक्तांना महाराष्ट्रात 200 प्रकल्प उभे करण्यासाठी राज्य समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील दिला. जानेवारी 2023 मध्ये दाओज, स्वित्झर्लंड येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक परिषद WEF 2023 साठी गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या उद्योग प्रकल्पाची जागतिक लेव्हलवर भारतातील बोटावर मोजण्या इतक्या प्रकल्पामधून निवड देखील झाली. तसेच औद्योगिक विभागाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, सचिव आणि सीईओंच्या उपस्थितीत MOU करण्यासाठीचे पत्र देखील गाव माझाला ईमेलद्वारे प्राप्त झाले. ज्या विधानसभा क्षेत्रात जागा उपलब्ध नव्हती त्या ठिकाणी गाव माझाने शेतकऱ्यांकडून किंवा शासकीय जमिनीची उपलब्धता दाखवून ती जागा एमआयडीसीकडून अधिग्रहित करण्याचे प्रस्ताव देखील दिले. याचाच एक भाग म्हणजे 127 एकर जागा रामटेक प्रकल्पासाठी मौजा पटगौरी, तालुका मनसर, जिल्हा नागपूर येथे एमआयडीसीकडून अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विविध शासकीय नाहरकत प्रमाणपत्र घेणे शेवटच्या टप्प्यात आहे. शिवाय ग्रामपंचायतीचा ठराव प्रकल्पासाठी मंजूर झाला असून जमीन अधिग्रहण होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आता विदर्भातील प्रत्येक ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून 5,000 महिलांना उद्योगाच्या युनिटमध्ये तर 1,000 महिलांना मार्केटिंग युनिटमध्ये सहभागी करून भव्य दिव्य क्लस्टर प्रकल्प उभारण्याची तयारी आता पूर्णपणे सर्व दृष्टीने झाली आहे. महाराष्ट्र राज्य क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम या मुख्य योजनेसाठी लागणाऱ्या SPV स्पेशल पर्पज व्हेइकल विशेष वाहन हेतू कंपनीच्या स्थापनेचे नियोजन झाले आहे. एवढेच नाही तर या कंपन्यांचे मॅनेजमेंट तथा विक्री करण्यासाठी विधानसभा निहाय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच खरेदी करण्यासाठी विधानसभा निहाय परचेस FPO कंपनीचे देखील नियोजन झाले आहे. आता येणाऱ्या 26 जानेवारी 2024 पासून डीमार्ट, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन इत्यादी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि होलसेल डिस्ट्रीब्युशन चेनच्या धर्तीवर गाव माझाच्या नवीन व्यक्तिगत ब्रँडच्या लॉन्चिंगचे देखील नियोजन झाले आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रभर प्रामुख्याने विदर्भात सुरू असलेल्या विधानसभा निहाय प्रकल्पांच्या स्थापनेसाठी तसेच व्यवस्थापनासाठी क्लस्टर निहाय कंपन्यांसाठी 6,000 महिला उद्योजकांमधून प्रत्येकी 30 महिलांचे संचालक मंडळ निवडणे अपेक्षित होते आणि त्याचीच मुहूर्तमेढ 9 आणि 10 जानेवारी रोजी जुळून आली.
नागपूर येथील कोराडी देवी परिसरातील श्री सावजी सेलिब्रेशन हॉल येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये 52 पैकी 32 विधानसभा क्षेत्रातील एकूण 6,000 महिला उद्योग सखीमधून 30 संचालकांपैकी योग्यता असलेल्या तसेच मागील 2 वर्षापासून निरंतर गाव माझासोबत रात्रंदिवस इमान इतबारे काम करणाऱ्या प्रत्येकी 18 महिलांची डायरेक्टर बॉडीमध्ये संचालकपदी निवड करण्यात आली. त्यातील 6 महिलांना क्लस्टर, सीएफसी आणि कंपनी मॅनेजमेंटसाठी, 6 महिलांना मार्केटिंग मॅनेजमेंटसाठी आणि 6 महिला व पुरुषांची परचेस मॅनेजमेंटसाठी निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यातील रामटेक पार्श्वनी विधानसभा क्लस्टर, उमरेड कुही विधानसभा क्लस्टर, भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा क्लस्टर, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्लस्टर, गडचिरोली धानोरा विधानसभा क्लस्टर, अहेरी विधानसभा क्लस्टर, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्लस्टर, बल्लारपूर विधानसभा क्लस्टर, ब्रह्मपुरी विधानसभा क्लस्टर, वरोरा विधानसभा क्लस्टर, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा क्लस्टर, वर्धा सेलू विधानसभा क्लस्टर, देवरी विधानसभा क्लस्टर, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा क्लस्टर, तिवसा विधानसभा क्लस्टर, अचलपूर विधानसभा क्लस्टर, मेळघाट विधानसभा क्लस्टर, यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्लस्टर, आर्णी विधानसभा क्लस्टर, राळेगाव विधानसभा क्लस्टर, डिग्रस दारव्हा विधानसभा क्लस्टर, यवतमाळ विधानसभा क्लस्टर, पुसद महागाव विधानसभा क्लस्टर, उमरखेड विधानसभा क्लस्टर, वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा क्लस्टर, वाशिम मंगरुळपीर विधानसभा क्लस्टर, रिसोड मालेगाव विधानसभा क्लस्टर, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर बार्शी टाकळे विधानसभा क्लस्टर, अकोला पूर्व विधानसभा क्लस्टर, अकोल तेल्हारा विधानसभा क्लस्टर, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर विधानसभा क्लस्टर, खामगाव शेगाव विधानसभा क्लस्टर इत्यादी 32 प्रकल्पांचा समावेश आहे. मागील कित्येक वर्षापासून ग्रामीण भागातील महिलांना छोटी मोठी नोकरीही मिळणे कठीण गेले. अशांना स्वतःच्या मालकीच्या 50 लाख 1 कोटींच्या व्यक्तिगत कंपन्या आणि मॅनेजमेंट करण्यासाठी किमान 100 कोटींच्या गुंतवणुकीतून उभ्या होत असलेल्या क्लस्टर कंपनीच्या संचालक पदासाठी निवड होणे याचा आनंद महिलांसाठी गगनात न मावणारा होता. उद्योग धोरणांवर चर्चा आणि सत्कार समारंभ पार पडल्यानंतर उद्योजक महिलांनी डीजेच्या तालावर भक्ती संगीत आणि सांस्कृतिक गीतांवर मनसोक्त थिरकून आपल्या परमेश्वराला धन्यवाद व्यक्त करण्यात महिला मंत्रमुग्ध झाल्या होत्या. त्यांच्या नाचण्यातून, गीतांमधून, आपल्या मनोगतातून, वागण्यातून त्या उद्योजिका झाल्याचा आत्मविश्वास स्पष्ट दिसून येत होता. याप्रसंगी गावमाजाच्या मॅनेजमेंट टीमने सुद्धा आम्ही संचालक झालो या आशयाचे बोर्डसोबत फोटो सेशन करून पुष्पगुच्छ देऊन विधानसभा प्रकल्पनिहाय नव्या संचालक मंडळातील महिलांचा गौरव देखील केला. या कार्यक्रमात गावमाजा उद्योग फाउंडेशनचे मुख्य संचालक पवनजी वानखेडे यांनी उपस्थित महिलांना पुढील कंपनीचे काम काय असेल, नियोजन काय असेल, प्रशिक्षण, एकंदरीत पुढील कामाच्या रूपरेषेची माहिती सुद्धा दिली. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून दिल्लीहून सुप्रसिद्ध संत श्री श्री सनातनजी महाराज आणि दिल्लीचे वरिष्ठ पत्रकार श्री केशव माधव प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक गावमाजा उद्योग फाउंडेशनचे संस्थापक, गावमाजा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक पवनजी वानखेडे, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गावमाजा उद्योग फाउंडेशनच्या सहसंचालिका अष्टगाथा राऊत, गावमाजा ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या डायरेक्टर श्रीमती सुशीलाताई वानखेडे, सर्वांचे आजोबा हरिभाऊ इंगळे, निलिमाताई परिपगार, चंद्रशेखर नारायणजी परिपगार उपस्थित होते. याशिवाय या कार्यक्रमाला गावमाजा उद्योग फाउंडेशनच्या महाराष्ट्राच्या व्हाईस प्रेसिडेंट सीमाताई उईके, पूर्व विदर्भाचे रिजनल मॅनेजर जसवंत बहादुरे, पश्चिम विदर्भाचे रिजनल मॅनेजर राजपाल दामोदर, चंद्रपूर गडचिरोली झोनचे झोनल मॅनेजर राजकपूर भडके, चंद्रपूर वर्धेच्या झोनल मॅनेजर ज्योती रेणगुडवार, यवतमाळच्या झोनल मॅनेजर कुसुम देवतडे, अकोला वाशिमच्या झोनल मॅनेजर कीर्ती डहाके, बुलडाणाच्या झोनल मॅनेजर मीरा भड, बुलडाणा पूर्व डीसी रत्ना डेक्कर, बुलडाणा उत्तर डीसी अभिजित भड, अकोला डीसी सिंधुताई टेकाम, वाशिम डीसी भाग्यश्री मानके, यवतमाळ पूर्वच्या डीसी जिझा तलवारे, यवतमाळ पश्चिमचे डीसी ओमप्रकाश मोरे, अमरावती पूर्व डीसी वीना झारखंडे, अमरावती पश्चिमच्या डीसी शीतल पारवे, वर्धा डीसी पुष्पा वाडिवे, चंद्रपूर वरोरा डीसी जयश्री ठोंबरे, गडचिरोली डीसी गीता जनबंधू यांच्यासोबतच ऑफिस टीममधील अमिता पांडे, आरती मनगटे, प्रिया कांबळे आदींची उपस्थिती होती.
2 दिवसीय चाललेल्या या कार्यक्रमात डेकोरेशन, डीजे, लाइटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट तसेच खानपानच्या व्यवस्थापनाचे काम सोबतच या कार्यक्रमात उपस्थित महिलांची कुठलीही गैरसोय होऊ नये याची चोख खबरदारी तेजस इव्हेंट्स अँड कॅटरर्स कोराडी या कंपनीने घेतली. ब्युरो रिपोर्ट गाव माझा न्यूज, नागपूर.